पती असे राहिलेले आहेत की ज्याची पूजा होते आणि ते म्हणजे गणपती. बाकीच्या पतींना आपण बघतो आहे. गणपती सोबतच आपल्याला देवलोकातील देवींचे सुद्धा दर्शन झालेले आहे. तर यानंतर आपण आपल्या जगातला सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे तो म्हणजे आज चालत असलेला भ्रष्टाचार आहे. तर या भ्रष्टाचारावरती आज काय दिसून येत आहे, काय दृश्य दिसून येत आहे ते आपण छोट्याशा एका 4 ओळीतून सांगणार आहेत. एक ऑटोवाल्याला पोलीसवाला विचारतो, अरे बाबा तुझा ऑटो कशावर चालतो? ऑटोवाला सांगतो, पेट्रोलवर नाही चालत साहेब. मग पोलीसवाला विचारतो, डिझेलवर चालत असेल बाबा? नाही, डिझेलवर पण नाही चालत. मग कशावर चालतो? गॅसवर चालत असेल? नाही बाबा, गॅसवर पण नाही चालत. मग चालतो तरी तुझा ऑटो कशावर? तर ऑटोवाला म्हणतो, माझा ऑटो साहेब फक्त हप्त्यावर चालतो, बाकी कशावरच चालतो. तर अशा प्रकारची प्रत्येक क्षेत्रामध्ये करप्शन एवढं वाढलेलं आहे आणि हा खूप मेजर प्रॉब्लेम झालेला आहे. आणि मीडियाने तर 1 वर्षाच्या पूर्वी खूप हायलाईट केला होता. आणि आपल्याच महाराष्ट्राचे जे नेते आहेत अण्णा हजारे, असाच एक आपला भोलाराम आहे की जो करप्शनमुळे कसा त्रस्त होतो याच्यावर एक छोटीशी नाटिका घेऊन येत आहेत आमच्या सामान्य रुग्णालयाच्या परिचारिका. तर स्वागत करूया जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचारिकांचे. तुम्ही थकलेले आहात असे दाखवू नका, प्लीज टाळ्या वाजवा. जरा 1 कप चहा आण बरं. आता चहा कशाले? कॉफीच मागवतो ना. हाय का थाकरेचा एकटा नाही तरी तुमच्या घरी? 2 वर्ष झाले रिकाम टवळ्यासारखे घरी बसते फक्त आणि म्हणे चहा. ह्या 2 पोरी दिसत नाही का तुम्हाला? या तर लग्न कोण करीन? बाहेरच्या माणसात लग्न करायला. बाई, मी काय एवढा मूर्ख आहे? मला काय समजत नाही? 2 पोरी डोळ्यासमोर का मला दिसत नाही? काय करू? रिटायरचे पैसे भेटत नाही. दिसतात म्हणे. आता शेजारचा बाळाच बघा तुमच्या मागून रिटायर झाला. त्यानं कसं पटपट पैसा समोर फेकला आणि फटाफट कशी द्यायची पेन्शन घरी आली हो. आता मी त्याचं काय सांगू बाई तुला? कशी सुनत आहे तू? मला समजून घेत नाही. आता तुमच्यामुळे तर माझं डॉक्टर बसलं बाबा खाली. तुम्ही काही ऐकत नाही बाबा माझं. आणि कसं होतं देव जाणे. ट्रेंग ट्रेंग पाय ते कोण आलं ते बळबळ बळबळ करून. आता कोण कसा काम थकवून डॉक्टरवर माझ्या ऐका, कोण आलं ग? कोण आलं? घरी असतात घरी कुठं असणार आहे? हो का? गेलं ते ऑफिसला? घर मालकीन बाई होय का? या या या, बसा बसा. काय म्हणता बाई? काय गेलं कुठलं ऑफिसला? नाही, चाललो सुद्धा आता. गेले म्हटलं चहा दे, तर हे काही चहा पाहतच नाही. बस इथं. पण आता 3 महिने होत आले तुम्ही काही घर मला दिलं नाही. देतो बाई देतो. माझी परिस्थिती फार वाईट आहे. ऑफिसमध्ये जातो, पेन्शन भेटत नाही. आता कुठचे पैसे आणू? हो तुमचं हे सर्व बरोबर आहे पण मला पण दुसरे भाडे करून ठेवायचे ना. माझं पण त्याच्यावरच आहे. हो हो, आता जमवतो 2-3 दिवसात आणि देतो. बघा 2-3 दिवसात होत असेल तर ठीक आहे, नाही तर मला घर खाली करून द्या. ठीक आहे? देतो. ठीक आहे ठीक आहे. आता जा मग ऑफिसात तुमच्या रोजच्या फेऱ्या मारायला. जातो जातो. आता काही भेटला नाही. चप्पल कुठे गेली? माझी चप्पल तुटली का आहे? नमस्कार बाबूजी, नमस्कार. कोण तू? साहेब, आता तुम्ही विसरले का बा? मी भोलाराम, मग मी काय करू? तुमच्या ऑफिसातला चपराशी. हा भोलाराम, हा बोल बोल. काय झालं मग आपल्या पेन्शनचं? फाईल सरकली का नाही बापा? हे बघ, आता तुला 2 वर्षापासून मी सांगून राहिलो. हो ना. फाईल सरकते, हो. पण त्याच्यावर वजन ठेवा लागते. वजन? अहो साहेब, मी तुम्हाला तेच सांगून राहिली की इथं कपाळावर ठेवायला रुपया नाही आणि यायला कुठचं वजन देऊ आता मी? ते मला काही सांगू नको. मी तुला जेवढं सांगितलं तेवढं करायला लागते. मला बी अधिकाऱ्यांसोबत राहायला लागते. मोठ्या वजन असल तर बोल, नाही तर जा. असं नका करू साहेब, काहीतरी करा प्रयत्न. अरे अरे अरे, जा तू आणि वजन घेऊन ये.
मी तुला सांगितलं होतं ना, पाय ना जमंत पाय ना. जमतच नाही. वजनाशिवाय फाईल पुढे सरकतच नाही. जाय तू. काय झालं? अहो, पेन्शन नाही तर टेन्शन कशाला घेऊन गेले हो? आता पोरीले कोण पाहिल? माझ्या तोंडाकडे कोण पाहिल? आता कसं करू मी? या ऑफिसवाल्यानं तर माझा नवराच घेऊन टाकला बाई मग. अरे देवा, तू चेहरे बनवून टाकला देवा. अरे माझ्या देवाने. मी यमराज. या पृथ्वी तलावाचं सगळ्यांचं संपलं की मी बिलकुल तयार राहते इथे यायला. मला अशी देवांची आज्ञाच असते. पण इथे आज या भोलारामचा जीव गेलेला आहे आणि तो आता मी स्वर्ग लोकात घेऊन जाणार आहे. हा 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 हा. म्हणतात ना त्या हा, टेन्शन हा, हा. आता भोलाराम तुझी स्वर्ग लोकाची यात्रा चालू झाली आहे. या भूलोकावरील तुझं सर्व संपलेलं आहे. हा 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 हा. हा, हा, टेन्शन काही भोलारामचा जीव ऑफिस मध्येच निघून गेला. पण आता एक हा, 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 हा. आपला जीव हा. अडकलेला असतो. ती गोष्ट जर पूर्ण झाली नसेल तर आत्मा घरात असेल किंवा ऑफिस मध्ये असेल तर या नाटिकेमध्ये काय दाखवतात हे आपण आता बघूया. अरे हा अमर आहे. मी आता या भोलारामला घेऊन चालले होते. मला महाराजांना उत्तर द्यायचं आहे. आता मी काय करू? हा कुठे मला चकमा देऊन गेला? कुठे शोधू मी याला? कुठे शोधू? कुठे दिसत नाही. चला आता मी देवाला विनंती करते. चला. महाराज महाराज, क्षमा असावी, क्षमा असावी. क्षमा असावी म्हणजे आल्याबरोबर प्रणाम करायच्या ऐवजी तुम्ही क्षमा मागताय म्हणजे काय झालं असं? महाराज, अशी मोठी चूक झाली. या भूतलावरून मी एक भोलारामचा जीव आणायला गेलो होतो, परंतु तो त्याने रस्त्यातच मला चकमा दिला आणि पळून गेला. चकमा दिला? हो महाराज, क्षमा असावी. असा कसा चकमा देऊ शकतो तो? महाराज क्षमा करा, मला क्षमा करा. अहो, क्षमा करून काय फायदा होणार आहे? तुम्हाला एक साधा जीव इथपर्यंत येऊ शकले नाही. अहो, तुम्हाला काही एवढी सोपी गोष्ट वाटते का ही? या पृथ्वी तलावावर रोज जेवढे जन्म होतात आणि जेवढे मृत्यू होतात त्याचा सगळा हिशोब मला ठेवावा लागतो. आणि आता तुम्ही एक प्राण माझ्यापर्यंत पोहोचवला नाही तर मी तो कुठे ऍडजस्ट करू? क्षमा करा महाराज, क्षमा करा, मला क्षमा करा. क्षमा करून चालणार नाही. पण मी आता या प्रणालीशिवाय ही कशी काय लिस्ट बनवणार आहे? तुम्ही हे एक काम करा, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मला भोलारामचा जीव इथे माझ्या समोर आणून द्या. जी महाराज, जी महाराज, जी महाराज. नारायण 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 नारायण. महाराज प्रणाम. इतक्या चिंतेत का बसले आहे महाराज? अहो नारद मुनी, चिंतेचा विषय घेऊन काय बसला आहात तुम्ही? आपल्या इथे आज पृथ्वी तलावर एक भोलाराम नावाच्या मनुष्याचा मृत्यू झाला आणि आपले यम त्यांना घ्यायला गेले तेव्हा त्यांनी त्या भोलारामचा जीव इथपर्यंत आणलाच नाही आणि मला सांगतायत की तो आम्हाला चकमा देऊन चक्क निघून गेला. तुम्ही सांगा आता माझा हिशोबामध्ये किती बिघाड निर्माण होईल? नारायण नारायण. ही तर खूपच गंभीर बाब आहे महाराज. अहो, गंभीरच बाब आहे. आता इथं नारायण नारायण म्हणून काही चालणार नाही. मी आपली काही मदत करू शकतो महाराज? मदत म्हणजे मला तुमची काहीही मदत नकोय. जर होत असेल तर भोलाचा प्राण माझ्यापर्यंत पोहोचून देण्याची कृपा करावी. मी आत्ता पृथ्वी तलावर जाऊन भोलारामचा जीव तुमच्यापर्यंत घेऊन येतो महाराज. ठीक आहे, तुम्ही म्हणत आहात तर मी वाट बघते. तोपर्यंत तुम्ही भोलारामचा जीव माझ्यापर्यंत पोहोचवता की नाही ते? नारायण नारायण.
इथे इतका शोक दिसत आहे, भोलारामचं घर हेच दिसत आहे. माते, इतक्या दुःखात का आहे तुम्ही? अरे देवा तू, अरे तुला तर माहित आहे रे सगळं काय झालंय ते. नारायण नारायण, मी काही मदत करू शकतो माते तुमची? अरे माझ्या नवरा जिवंत होईपर्यंत तर मला पेन्शन नाही मिळाली, आता मेल्यानंतर तर पेन्शन मिळू दे. पिंटे पाणी घेऊन ये बरं बाई देवाले. मुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. नारायण नारायण म्हणे. चल हो घरात. मी आपली काही मदत करू शकतो माते? अहो करायचं अशी तर फक्त मला पेन्शन द्या बाबा. आता पेन्शन नाही तर किती मोठं टेन्शन आलं मला. हो ठीक आहे, मी त्या ऑफिसात जाऊन तुमची मदत करतो. अहो लय उपकार होतील तुमचे. या आता तुम्ही. नारायण नारायण. बाबूसाहेब, कोण आहे? प्रणाम. कोण आपण? मी नारद मुनी स्वर्गलोकातून आलोय. नारद? असे खूप लोक येतात सोंग घेऊन, चिल्लर नाहीत माझ्याकडे, जा समोर. महाराज, मी खरंच नारद मुनी स्वर्गलोकातून आलो आहे. बोला मग, काय काम आहे माझ्याकडे? आपल्या कार्यालयात एक भोलाराम नावाचा कर्मचारी कामाला होता. त्याचं पेन्शन चालू करून द्या महाराज. कोण भोलाराम? आपल्या कार्यालयात कर्मचारी होता भोलाराम. तो चपराशी भोलाराम मेला मगाशी तो. तोच. हे बघा, त्याच्या घरची कंडिशन अतिशय दयनीय आहे. हो ते अगदी बरोबर आहे. भोलाराम जिवंत असताना मी त्याला पुष्कळ वेळा सांगितलं की बाबा मी तुझी पेन्शन लागू करून देतो, पण फाईलावर वजन ठेव. त्याने वजन ठेवलंच नाही. वजन? हो वजन. वजन. हे बघा, फाईलावर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही. वजन. हे घ्या वजन. अरे रे रे रे, हे काय करत आहे तुम्ही? उचला इथून. हे असलं वजन थोडी सांगितलं मी तुम्हाला. तुम्हीच वजन वजन टेबला खालून देतात ते. टेबला खालून, टेबला खालून. वजन. अरे बाबा, हे असलं वजन नाही ज्याच्यावर हत्ती असतात, गांधीजी असतात, मोठे मोठे वजन. तसं वजन तो माझ्या धनराशी. तसं वजन तो माझ्याजवळ नाही आहे. ही विना आहे, ही ठेवून घ्या तुम्ही, पण भोलारामचं पेन्शन सुरू करून द्या. असं म्हणता? 1200 पर्यंत जाईल ही विना. बरं बरं, ठीक आहे, थोडं थांबा, मी बघतो काय करायचं ते. काय नाव सांगितलं तुम्ही त्या चपराशाचं? भोलाराम. भोलाराम. काय? भोलाराम. झालं का माझं पेन्शन? झालं का माझं पेन्शन? भोलाराम, कुठे गेला होता तू? स्वर्ग लोकामध्ये हडबडी मचवून कुठे गेला होता तू? चल, तुला महाराजांच्या समक्ष हजर करायचं आहे. चल भोलाराम, नाही चल. नाही, नाही, जोपर्यंत मला पेन्शन भेटत नाही तोपर्यंत मी कुठेही येणार नाही. तुला तर मी घेऊनच जाईल. नाही, मी येणार नाही. माझ्या 2 मुली लग्नाच्या आहेत, त्यांचे लग्न झाल्याशिवाय, माझं पेन्शन भेटल्याशिवाय मी येणार नाही. अरे भोलाराम, तुझ्या पेन्शनचं काम झालेलं आहे. तुझे पेन्शन तुझ्या बायकोला मिळालेली आहे. हो का? झालं का? हो, झालं. आता तुला माझ्यासोबत स्वर्ग लोकात चालायचं आहे. हो हो, मी आता कसं येणार तुमच्यासोबत. पण पेन्शन भेटलं ना? पेन्शन भेटलं. तुझ्या बायकोला पूर्ण पेन्शन नक्की? नक्की.
बघा, या भ्रष्टाचारामुळे पेन्शन न भेटताच फुकटचा माझा जीव गेला. जर हे करप्शन नसतं तर आज मी माझ्या मुलांसोबत सुखाने राहिलो असते. या भ्रष्टाचारामुळे सर्व स्वर्ग लोकावर हळबळी बसून गेली. काही वर्षानंतर या पृथ्वी लोकावर भ्रष्टाचाराचे प्रमाण इतके वाढून जाईल की पृथ्वी लोकांसोबत स्वर्ग लोकातही आम्हाला लोक खरेदी करायला पोहोचून जातील. ह्या भ्रष्टाचाराचा किडा असा आहे जो हळूहळू पृथ्वी लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत पोहोचत आहे. कृपया भ्रष्टाचार करू नये. एक दिवस भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणात वाढेल की एखाद्या व्यक्तीचं जर का मरण झालं तर त्याला स्वर्गात जागा द्यायची की नरकात जागा द्यायची यासाठी पण तो पहिल्यांदा सेटिंग लावेल, नंतरच तो स्वर्गात किंवा नरकात जाण्याचं डिसाईड करेल. आता बघा, नाटकामध्ये दाखवलं आपण आहे की नाही, जे बाई म्हणजे माणूस मेल्यानंतर आपल्या देवाने खाली यायचं काम पडलं बघा. पैसे द्यायले, नाहीतर आपल्या घरच्या गरीब बाया असतात त्याच्यात काही वस्तूही आहे की नाही. घरी बाई जर शिकलेली नसली तर ती कुठून पैसा आणल, आणि पैसा नसला तर काम होत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना भ्रष्टाचार वाढला आहे की नाही. म्हणून हा भ्रष्टाचार एवढा वाढला की तेव्हापर्यंत त्याची खबर गेली आणि त्याने सुद्धा खाली यायचं काम पडलं बघा. आता गोष्ट तर खरी आहे, पण मी तरी काय करू? वरचा अधिकारी मला रिश्वत मागतो म्हणून मी ह्या गोरगरिबांकडून लाच घेतो. आजपासून आपण सगळेजण ठरवूया, स्टॉप करप्शन, फाइट अगेंस्ट करप्शन. ना रिश्वत लेंगे, ना रिश्वत लेंगे. जय हिंद. खरंच भ्रष्टाचारामुळे कसा उद्ध्वस्त होतो हे आपण जिवंत बघितलेलं आहे भोलाराममधून. आणि तेवढं तरी बरं आहे की आपल्या प्रोफेशनमध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये हा भ्रष्टाचार चालत नाही.